तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। 9 आरोपींच्या अर्जावर सुनावणी होणार आहे। कोर्ट जामीन देणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। या प्रकरणात 22 आरोपी फरार आहेत। प्रकाश बिडवलकर अपहरण आणि खून प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाटचा अजून एक कारनामा समोर आलाय। त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतो। या व्हिडिओमध्ये आम्ही एक्साइज आणि सिंधुदुर्ग पोलिसांना फसवून आमचे धंदे करत आहोत आणि करणार असं संबंधित व्यक्ती बोलताना दिसतोय। पुण्याच्या धायरीतील एका दुकानावर भर दिवसा दरोडा टाकणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली। दरोडा टाकून पसार झालेल्या आरोपींनी 1 तास ससून रुग्णालय परिसरात आसरा घेतला। दरम्यान पोलिसांनी भोईरी परिसरातून त्यांना अटक केली। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्या दौऱ्यादरम्यान ते समाज कल्याण कार्यालय सभागृहात आदिवासी विकास विभागाचा आढावा घेणार आहेत। काल अनावधानानं हिंदीला राष्ट्रभाषा म्हटलं। हिंदी राष्ट्रभाषा नाही, राजभाषा आहे। वादानंतर बावनकुळेंनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं। सीबीएसई बोर्डाला आम्ही पहिला विरोध केला। मी स्वतः स्टेट बोर्ड शिकले। राज्यात सध्या शिक्षणाची काय परिस्थिती आहे याचा आढावा घ्या। घाईघाईत हिंदी भाषेचा निर्णय घेऊ नका। मराठी भाषेचं नुकसान होणार असेल तर आम्ही सहन करणार नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला। धाराशिव जिल्ह्यात उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 55 प्रकल्पांमधील पाणी साठ्यात घट झाली आहे। येत्या काळात पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। ऋषिकेश मालोरेचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। ऋषिकेश माणगावात दाखल होताच जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी मिरवणूकही काढण्यात आली। बीडमध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट बघायला मिळाला। जिल्हा रुग्णालयात छाया पांचाळ मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। दरम्यान पैसे घेतलेल्या महिला सेविकेला निलंबित करण्यात आलं तर इतर तिघांचं कर्तव्य स्थान बदलण्यात आलं। बातमी आहे वर्ध्याची। वर्धा जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येतील रामाच्या दर्शनाकरता रवाना झाले। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिक अयोध्येला रवाना झाले। दरम्यान खासदार रामदास तडस यांनी भाविकांशी संवाद साधला। अहिल्यानगरच्या प्रवरा नदीवरील कोल्हार इथं बंधाऱ्याच्या कामाला गती मिळणार आहे। बंधाऱ्याच्या कामाकरता 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। अहिल्यानगरमधील भंडारदरा धरणाचा अंब्रेला धबधबा सुरू करण्यात आलाय। यामुळे पर्यटकांना पावसाळ्यातही अंब्रेला धबधब्याचा आनंद घेता येणार आहे। नाशिकमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर धावत्या कारला भीषण आग लागली। कारमधील सगळे व्यक्ती वेळीच खाली उतरल्यानं मोठा अनर्थ टळला। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। बीड जिल्ह्यातील 16,000 महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या सगळ्या महिलांची पुढील तपासणी त्यांच्या गावात जाऊन करण्यात येणार आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरुद्धच्या आरोपपत्रावर आज दुपारी 4 वाजता काँग्रेसची बैठक पार पडणार आहे। आरोपपत्राविरुद्धच्या निषेध आणि पुढील रणनीतीवर या बैठकीत चर्चा होणार आहे। एकनाथ खडसेंना कायदेशीर नोटीस दिली आहे। खडसेंनी नोटिशीला उत्तर द्यावं। खडसेंसारखी भाषा मला म्हणता येत नाही, बोलता येत नाही म्हणून खडसेंविरोधात कोर्टात गेलो, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री अजित पवार आज सातारा जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत। कराडमध्ये त्यांच्या उपस्थितीत उदयसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, तर कोरेगावमधील नागरी सत्कार सोहळ्यातही ते उपस्थित राहणार आहेत। महायुती सरकारमध्ये सध्या स्थगिती सत्र सुरू आहे। आतापर्यंत देवेंद्र फडणवीस हे शिंदे आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांना धक्का देत असल्याचं पाहायला मिळालं। आता मात्र त्यांनी आपल्याच मंत्र्यांना दणका दिलेला आहे। फडणवीसांनी मंत्री अतुल सावे यांनी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली आहे।
भवानीनगर इथल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची संचालक पदाची निवडणूक होते। या निवडणुकीच्या अनुषंगानं बारामतीत सर्वपक्षीय उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा भरणे उपस्थित राहणार आहेत। काही लोकांना पैशांचा माज असतो, काहींना खुर्चीचा साज असतो, तर काहींना मोठेपणा मिरवण्याची सवय असते। हे सगळे मातीत जातं, त्यामुळे माणुसकीचं जतन करा असा सल्ला वनमंत्री गणेश नाईकांनी दिलाय। त्याचबरोबर नगरसेवक, सभागृह नेते, महापौर, आमदार, नामदार ही पदं म्हणजे अळवावरचं पाणी असतं असंही नाईक म्हणाले। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच क्रिकेटपटू केदार जाधव यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील ती जबाबदारी मान्य असल्याचं केदार जाधव म्हणाले। राजकारणात सर्वसामान्य माणूस प्रवेश करत नाही। राजकारण मोठं अवघड क्षेत्र आहे, परंतु राजकारणामध्ये आमदार समाधान अवताडेंसारखा अनुभवी माणूस असल्यास राजकारण अवघड नाही। मी राजकारणात येण्यामागे आमदार समाधान अवताडे यांचा मोठा वाटा असल्याचं माजी क्रिकेटर केदार जाधव म्हणाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी मे महिन्यात केरळच्या तिरुवनंतपुरम जवळच्या विंझीझम या आंतरराष्ट्रीय बंदराचं उद्घाटन करणार आहेत। केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सोशल मीडियावर या संदर्भातली माहिती दिली। साठवण टाकीचं काम सुरू असल्यानं चिपळूण नगरपालिकेनं शहरातील काही ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा सुरू केलाय। ज्या इमारतींमध्ये पाणी पोहोचत नाही त्या इमारतींना नगरपालिकेकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा मागील 2 महिन्यांपासून सुरू आहे। राज्यात उष्ण लहरींनी हाहाकार निर्माण केलाय। गेल्या 48 तासांपासून राज्यात उष्णतेची लाट सक्रिय झाली आहे। या लाटेचा मुक्काम आणखी 5 दिवसांनी वाढला असून ही लाट 25 एप्रिलच्याही पुढे कायम राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय। पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या झळा वाढल्या असून तापमानाचा पारा 42.1 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलाय। पुढील 3 ते 4 दिवस कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस राहणार आहे। 22 एप्रिलनंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। पुणे शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जाते। या दरम्यान वाहतूक पोलिसांसोबत अरेरावी केल्याचा प्रकार समोर आला। नवले ब्रिजवर ही घटना घडली आहे। तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीच्या कामात आता दक्षिण कोरियाचा मुख्य सहभाग असणार आहे। जागतिक दर्जाच्या या स्मार्ट सिटीच्या निर्माणासाठी दक्षिण कोरियानं गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे। पायाभूत सुविधांच्या विकासाकरता दक्षिण कोरियाचे उच्च अधिकारी आणि तज्ज्ञांसोबत MMRDAच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली। बदलापूर स्टेशनमधील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 कायमस्वरूपी बंद केला जाणार आहे। या कामाकरता आज रात्री 12 ते उद्या सकाळी 6 पर्यंत स्थानकात ब्लॉक घेण्यात येणार आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वर गर्दी होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। कला आणि वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आगामी काळात वैमानिक होता येणार आहे। नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा यावर विचार सुरू आहे। या संदर्भातलं धोरण निश्चित झाल्यानंतर नागरी हवाई मंत्रालयाकडे ते मंजुरीकरता पाठवण्यात येणार आहे। राज्यातील कंत्राटदारांची बिलं थकीत असल्याचं समोर आलंय। 89,000 कोटींपैकी केवळ 4,000 कोटींचा निधी देण्यात आलाय। त्यामुळे राज्यातील विकास कामं थांबवण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसवरून होणाऱ्या 2,000 रुपयांवरील व्यवहारांवर वस्तू आणि सेवा कर लावला जाणार असल्याचं वृत्त केंद्र सरकारनं फेटाळून लावलं। UPI करमुक्तच असल्याचं स्पष्ट केलंय। 2,000 रुपयांवरील UPI व्यवहारांना GST लावण्याचं वृत्त खोटं आणि निराधार आहे असं केंद्रीय वित्त मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। पश्चिम रेल्वेनं संपूर्ण मार्गाचं विद्युतीकरण केलंय। त्यामुळे डिझेल इंजिन चालवण्याची गरज कमी पडत नाही। त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात डिझेलच्या बिलात 357 कोटी रुपयांची बचत झाली आहे, तर वीज बिलात 24 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे एकूण 333 कोटी रुपयांची बचत झाली आहे। अपघातग्रस्त रुग्णांना तातडीनं उपचार मिळावेत म्हणून राज्यातील सगळ्या रुग्णालयांमध्ये 1 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार उपलब्ध आहेत। आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांच्या कामकाजाचा प्रकाश आंबेडकर यांनी आढावा घेतला। त्यावेळी ते बोलत होते।
मुंबईत पावसाळ्यातील पाणी उपसा पंपावर आता सेन्सर्स लावण्यात येणार आहेत. याकरता पालिका आयुक्तांनी पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली. सेन्सर्समुळे वेळीच मदत पुरवणं सोपं होणार आहे. पावसाळ्यापूर्वी पुणे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. याकरता पुणे पालिकेकडून 15 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. मुंबईत घरांच्या मागणीकरता गिरणी कामगारांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला. घरांच्या मागणीकरता येत्या 27 एप्रिलला मंत्री आशिष शेलारांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे. महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अशातच आता महाराष्ट्रात नवीन धरणं बांधली जाणार आहेत. खास मुंबईकरांकरता नवीन धरण बांधण्यात येतं. यामुळे येत्या काळात मुंबईकरांना अधिकचा पाणीपुरवठा होऊ शकेल. म्हाडाच्या एक गठ्ठा घर विक्री योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो. या माध्यमातून आतापर्यंत विरारच्या बोळिंचमधील सुमारे 1700 घरं विकली गेली आहेत. गेल्या 8 वर्षांपासून पडून राहिलेल्या या घरांची विक्री झाल्यामुळे म्हाडाच्या डोक्यावरचा भार हलका झाला. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे. यामुळे त्वचा विकारासह विविध आजारांच्या रुग्णांमध्ये 30% वाढ झाली आहे. दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. ठाणे शहरातील समूह पुनर्विकास योजनेकरता केल्या जाणाऱ्या सक्तीबाबत म्हाडाची 50 एकर जमीन क्लस्टरच्या फेऱ्यात सापडण्याची चिन्ह आहेत. बैठ्या घरांच्या आणि छोट्या इमारतींच्या वसाहती असलेली ही जमीन क्लस्टरसाठी ठाणे महापालिकेकडे वळती केली जावी, याकरता सरकारकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. घाटकोपर परिसरातील अमरमहल जंक्शन इथं मेट्रोचं काम सुरू आहे. मेट्रो काम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया जात आहे.